आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. आणि पहिल्या मॅचचे दोन्ही संघ मालक अर्थातच आमचे अरुष 11 आणि भाई भाई सुपर किंग संघ मालक दोन्ही संघ मालकांनी यायचं. या ठिकाणी आपला सन्मान देखील त्या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. आणि सोहम मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण ठरलात. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्याकरता आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील घेण्याकरता आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील लढत आणि विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती आली आजच्या दिवसाची गग्गी आपले स्पोर्ट्स शूज आपण फायनलच्या दिवशी त्या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या वेळेस त्या ठिकाणी फक्त ती साईज आमच्या आयोजकांकडे सांगायचं आहे. तर आमचे त्या ठिकाणी चौधरी साहेब आलेत. त्यांचं प्रत्येक षटकारामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून प्रकाशजी चौधरी यांच्या माध्यमातून दिले जातील. त्या ठिकाणी सोहम या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. त्या ठिकाणी पुढील लढत आणि पुढील लढतेकरता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया. तन्वी 11 उनेगाव विपक्ष साई 11 अडगळ. एका बाजूला ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक चरफले, राकेश शिंदे एक भली मोठी स्टारकास्ट या ठिकाणी तन्वी 11 उनेगाव संघामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला असेल साई 11 अडगळचा संघ. काय असणार आहे पहिला मॅचचा पूर्वार्ध जाणण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. या ठिकाणी आपण साथी समालोचक विजय बक्कम सर यांना आमंत्रित करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो. ज्या आधीची पहिली मॅच झाली त्या दोन्ही संघ मालकांना आदरपूर्वक विनंती आहे की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. भाई भाई आणि अरुष 11 या दोन्ही संघांना विनंती आहे. तसेच मित्रांनो पाहिलं गेलं ना तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घ्यायला यायचं आहे. त्या उत्कृष्ट हे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले होते त्याचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक आहे. तर मित्रांनो पाहिलं गेलं तर सामना क्रमांक 2 या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना देऊया शुभेच्छा. दोन्ही संघांना शुभेच्छा. मी विजय भक्कम थेट मैदानामध्ये घेऊन जातोय. सामना क्रमांक 2 याचं समालोचन ऐकवण्यासाठी तुम्हाला साई 11 अडघर विपक्ष तन्वी 11 उनेगाव या दोन संघादरम्यान सामना रंगेल. पहिला सामना मात्र पाहायला मिळाला होता. भाई भाई सुपर किंग संघ विजयी झालाय. चांगले दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. एका बाजूला गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला फलंदाजीचं तुंबल महायुद्ध पाहायला मिळालं. तर मित्रांनो मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना आपण एक देऊया शुभेच्छा. आज खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर प्रजासत्ताक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. तर गोलंदाजी मार्कवर अर्थातच पाहायला गेले तर ऋतिक चेरफले खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने चांगला खेळ माणगाव तालुक्यामध्ये केलाय. तर फलंदाजी एंडवरती असलेला अडगर गावचा सुपुत्र अर्थातच अविनाश भोईर. तर नॉन स्ट्राईक एंडला दुसरा अडगरचा आणखीन एक मातब्बर व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळाला अर्थातच शरण. मित्रांनो आदरपूर्वक विनंती आहे मित्रांनो दोन्ही संघांचे 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. आपणास आदरपूर्वक सातत्याने विनंती करतो मित्रांनो. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाऊया. पहिला चेंडू पडेल दुसऱ्या इनिंग्स मधील ऋतिकचा भोईर साठी आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अरे त्या चेंडू फेकलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला ऋतिकच्या माध्यमातून. क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने कभी खुशी कभी गम पाहायला मिळत आहे. त्याच पद्धतीचा एखादा चेंडू निर्धाव येतो तर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला जातो. असं ह्या क्रिकेटच्या खेळामधील गणित पाहायला मिळते मित्रांनो. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागतं. आणि अविनाश भोईरच्या बॅटीतून आलाय सहज सोपा फटका पाहायला मिळाला. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते एक धाव. एका धावेने धावांचा श्री गणेशा केला जातो. अर्थातच साई 11 आडघर या संघाचा नंतर अटेम्प्ट विकेट मारा केला जाईल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. स्लोअर पद्धतीने बॅट फिरवली. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली जाईल.
एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यांवरती. 2 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. पॉवर प्लेचं पहिले षटक अर्थातच या ठिकाणी थांबून धरलंय फलंदाज झाला ऋतिक यांनी. राईट ऑफ द विकेट मारा केला ऋतिक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. येस इट इज वाईट चेंडू. पंच माजी सांगली सरांच्या माध्यमातून दंडित केले जाते. एकदा फलंदाजी करणारा संघाला अर्थात साई 11 अडघर या संघाला दिली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थात 3 या आकड्यांवरती चांगली गोलंदाजी सध्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका आलाय. पॉईंटच्या डोक्यावरून फिरकवून दिलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शिवरायांचा छावा मिळाल्यात 4 धावा. मोठा फटका पाहायला मिळाला. या 4 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 7 या आकड्यांवरती. या ठिकाणी धावा ठोकाव्या लागतील, धावा लुटाव्या लागतील. पॉवर प्लेचं पहिले षटक, हाणामारीचं षटक, धावा लुटण्याचं षटक. ऋतिकवर चढवलाय हल्ला. 3 चेंडू मात्र 3 चेंडू मात्र चांगले आल्यानंतर 4थ्या चेंडूवरती चढवलाय हल्ला. चौकार षटकारांचा खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेट. विकेटचा खेळ मित्रांनो म्हणजे क्रिकेट. नो चेंडू व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडू म्हणजे क्रिकेट. आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाही. चेंडू फरार जाईल. 4 धावांसाठी चौकार. मित्रांनो चेंडू आमच्याकडे आणून द्यायचे आहेत. तर धावसंख्या मात्र 5 चेंडू आणि 11 धावांवरती जाऊन पोहोचले. चांगला दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. अविनाशच्या माध्यमातून चौकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी होईल का? सकाळचा सत्र चालू आहे. सामना क्रमांक 2 त्या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने पहिली चांगली गोलंदाजी आल्यानंतर मात्र 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती 2 चौकार ठोकलेत अविनाशनी. त्या ठिकाणी कमबॅक करताना अविनाश पाहायला मिळते. ऋतिकचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट मारा केला जाईल सातत्याने अविनाशसाठी. पुन्हा मोठा पटका. हल्ला 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 चढवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आणि पहिले 3 चेंडू राहिले गोलंदाज ऋतिकच्या गोट्यात. तर शेवटचे 3 चेंडू मात्र फलंदाजीच्या गोट्यात पाहायला मिळाले. चांगले दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू मध्ये एकूण धावा मात्र 15 केल्या अविनाशनी. चांगल्या धाटणीची फलंदाजी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येत आहे उनेगावचा राख्या. जितकाच क्रिकेटची आवड तितकीच कबड्डीची आवड आणि तितकीच बैलगाड्या शर्यतीची सुद्धा आवड असलेला हा एक खेळाडू वृत्तीचा असलेला खेळाडू अर्थातच उनेगावचा राख्या. तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं आता शरण मॅन फ्रॉम अडगर छावा संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा फलंदाज. राख्याचा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. 1 धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते 18 या आकड्यांवरती. क्रिकेटचा खेळ मित्रांनो पाहायला गेल्यानंतर धावांचा खेळ म्हटलं जातं. धावसंख्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केल्या जात आहेत. अतिशय चांगले दर्जेदार खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना सातत्याने दोन्ही संघाचे संघनायक तसेच कर्णधार चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसा खेळ होईल याच्याकडे मात्र लक्ष देताना पाहायला मिळतात. राठोड विकेट मारा केला जाईल आणि पंचाने मात्र वाईट चेंडू त्या ठिकाणी घोषित केलाय. नाकाला
इचून चेंडू गेलाय, परफ्युम्स डिलिव्हरी म्हणावं लागेल, परंतु पंचाने त्या ठिकाणी दंडित केलाय. त्या ठिकाणी वाईट चेंडू आलाय, वाईट चेंडू तितकाच वाईट म्हणावं लागेल या गोलंदाजासाठी. एक धाव मात्र धाव फलकावरती मिळेल अर्थातच साई 11 या संघाच्या. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती लागवला जातो. पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, वेग 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 प्रचंड वेग पाहायला मिळाला. घोड्यावर स्वार होऊन चेंडू फेकतोय राकेश. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. व्हेरिएशन आहे राकेशकडे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो राकेश, परंतु त्याच्या समोर उभा आहे अर्थातच अविनाश. पहिल्या षटकामध्ये अविनाशने मात्र जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा मोठा फटका अविनाश ऑन द फायर. फटका फसलाय का? येस, फटका फसलाय. माघारी परतावं लागेल अविनाश भोईरला. पहिला झटका, पहिला हदरा अविनाश. सुपर किंग आणि त्याचबरोबर आरुषिलन चापडी आपला जो सन्मान इथे करणार आहोत संघ मालकांचा, तो विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आरुषिलन चापडीचे संघ मालक आणि त्याचबरोबर भाई भाई 11 संघाचे संघ मालक आपणाचा विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. धन्यवाद. धन्यवाद संजय सर, धन्यवाद. तर पुन्हा एकदा मॅच दिशेने घेऊन जाऊन राकेशला खऱ्या अर्थाने पाहिले गेले जो आक्रमक फलंदाजी करत होताना त्या फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये राकेशला यश आलाय. तर पाहायला गेलं त्याची जागा सांभाळण्यासाठी आणखीन एक हिरो मैदानामध्ये दाखल झालाय. चांगले दर्जेदार, छोटासा परंतु चांगला फलंदाज म्हणावं लागेल अर्थात प्रमोदने चढवलाय हल्ला, चेंडू हवेत, आणखीन एक झटका, माघारी परतावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी केली. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र मिळवलेत. 2 खेळाडूंना तंबू मध्ये परतवले अर्थातच राकेशनी. जो बोला एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही असं म्हटलं जातं, ते मात्र राकेशच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून सातत्याने होते. काल सुद्धा आमदार चषकामध्ये राकेशने नाराज केलं, परंतु आज या मैदानामध्ये कशा पद्धतीने चांगली दर्जेदार आग ओकणारी गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. राकेशचा पुढचा चेंडू असणार आहे अर्थातच जगदीश साठी. अलंग कार्पेटच्या साईने जगदीशने चेंडू स्टेअर केलाय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचली तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती हे लगावल्या जात आहेत. चांगला खेळ मित्रांनो पाहायला मिळतोय. 20 शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार या षटकातील. राकेशच्या खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी राहिली. आणि वा भाई वा, ना सेंडा ना बुंदा, सरळ दांडा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. राकेश ऑन द फायर गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली राकेशच्या माध्यमातून. 3 फलंदाजाला तंबूमध्ये परतवण्याचा कारनामा या ठिकाणी राकेश करतोय. तोपर्यंत एक सुमधुर संगीत बाळा डीजे.
त्या ठिकाणी दमदार कामगिरी त्या ठिकाणी त्याला करावी लागेल. हॅलो चेक चेक हॅलो चेक चेक. कारण पहिल्या षटकामध्ये चांगले धावा आल्यानंतर दुसरं षटक मात्र चांगलं फेकले राकेशनी. जगदीशचा चेंडू पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव स्टेअर केले. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेली तब्बल 21 या आकड्यांवरती. खऱ्या अर्थाने 21 धावा पाहिल्या ना, 21 आकडा हा शुभ मानला जातो. गणपतीला आवडतात 21 दुर्वा, गणपतीला आवडतात 21 मोदक आणि 21 आकडा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो. नाटामध्ये विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला. त्याच्यावरती मात्र प्रहार केला, परंतु तितकेच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, फील्ड केले आणि फेकी करतोय. तोपर्यंत त्या ठिकाणी एकूण 2 धावा मात्र सहज सोप्या रीतीने मिळताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्या धाव पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळते या मैदानामध्ये. सामना क्रमांक 2 पाहायला मिळतोय. तन्वी 11 विपक्ष साई 11 आडकर या 2 संघादरम्यान. प्रथमेशचा पुढचा चेंडू. पुन्हा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चेल मात्र सुटलाय. किती धावा मात्र येतील? येस, इट इज अ षटकार. 6 धावा मात्र धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. काही का होईना, परंतु हा नशिबाचा षटकार म्हणावा लागेल. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा कमी आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा मिळवण्याचा त्या ठिकाणी कारनामा करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 29 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ असताना 29 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. सातत्याने पाहिले जातं मित्रांनो, आपल्या संघासाठी प्रथम फलंदाजी करत असताना जितक्या जास्त धावा काढाल ना, तितक्या तुमच्या गोलंदाजावरती प्रेशर कमी असतो. परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच दर्जेदार स्वरूपाची पाहायला मिळते. प्रथमेशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत, बराच काल हवेत राहिल्यानंतर राकेशच्या हातामध्ये चेंडू आलाय. बॅक टू द पेव्हिलियन परताव लागेल अर्थातच प्रणितला. एक षटकार प्रणितच्या बॅटीतून आला. धावा संख्या 6 ने पुढे सरसवल्या, परंतु लगेच दुसऱ्या चेंडूवरती प्रणितच्या पारीचा अंत मात्र झाला. कमॉन डीजे. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू मैदानामध्ये कशा पद्धतीने आक्रमकता धारण करेल का, की हा गोलंदाज अर्थातच पाहिलं गेले तर प्रथमेश मात्र आपली दर्जेदार गोलंदाजी करेल. तमाम गोलंदाज आणि फलंदाजाचा तुम्हाला महायुद्ध रंगतय या मैदानामध्ये. महायुद्ध रंगतय या मैदानामध्ये. राईट ऑफ द विकेट. आडव्या बॅटने ठोकलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येईल का तोपर्यंत एक धावा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पाचारण केले आणि सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसवली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 31 ऑन बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. शांत पद्धतीने मात्र खेळ चालू पाहायला मिळते. पहिलं षटक मात्र हाणामारीच राहिलं, फलंदाजांच्या नावावरती राहिलं. शेवटच्या चेंडूवरती केलाय प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. 4 धावांसाठी चेंडू फरार, चौकार.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. अर्थातच पाहिले गेले तर 35 ऑन बोर्ड, 35 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. संघाचं चौथं आणि शेवटचं ब्लॉक वरचं षटक फेकण्यासाठी पाचारण केले गोलंदाज ओमकार. तर फलंदाजी एंड वरती पाहायला गेलं तर अर्थातच जगदीशला या ठिकाणी सुसाड भन्नाट वेगाने फलंदाजी करावी लागेल. तर गोलंदाजाला सुद्धा दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चढवल्या प्रहार, चेंडू फरार, 6 धावांसाठी जाईल षटकार. आल्या स्वागत केलंय चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. क्रिकेटच्या मित्रांनो एक नियम आहे, खराब चेंडू दिलात तर तुमचा खराब चेंडू फेकला तर खरपूस समाचार घेतला जातो आणि जर चांगला चेंडू टाकला तर त्याला सन्मान सुद्धा तितकाच दिला जातो. पहिल्या चेंडूवरती जगदीशनी चढवलाय षटकार. चौधरी साहेबांकडून आलेत अजून एक 100 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या पुढे सरसावली जाते. 41 ऑन बोर्ड, 41 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे पाच चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. राईट ऑन द विकेट मारा केला जाईल. आता मात्र उजव्या इष्टेच्या बाहेर चेंडू फेकला. येस इट इज वाईट. पंच आमच्याकडे बोलत आहेत. जमिनीला समांतर हात फैलव सांगतायत. हा चेंडू स्वेअर आहे, हा एक चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचली तब्बल 42 धावा. 42 ऑन बोर्ड, 42 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. अटीतटीची लढत मित्रांनो या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. काय घडते काय बिघडते या मॅच मध्ये घमासांतर पाहायला मिळत आहे. संघर्ष पाहायला मिळतंय या मैदानामध्ये. धन्यवाद सर. या ठिकाणी शिवप्रतिष्ठान ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र सुनीलजी खडतर यांचं आगमन झालंय. नितीन शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अर्थातच शिवप्रतिष्ठान असोसिएशनच्या संपूर्ण कमिटीवरनी आणि कमिटीने त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि याही वर्षी त्यांच्यावरती अध्यक्षपदाची ही धुरा सोपवली आणि 2 वर्ष गेली सातत्यानं अध्यक्षपदाचं चांगलं काम सुनीलजी खडतर यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅनला विनंती असेल जरा कॅमेरा मंचाकडे फोकस करायचा. या ठिकाणी शिवप्रतिष्ठान असोसिएशनचे अध्यक्ष सुनीलजी खडतर यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान नितीन शिंदे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. सुनीलजी आपण आलात, आमच्या विनंतीस मान देऊन त्याबद्दल आम्ही आमच्या जीपीएल कमिटीच्या वतीनं आपलं आभारी आहोत. धन्यवाद सर. धन्यवाद मिलिंद सर, धन्यवाद. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईट आले. नंतर एक निर्धाव चेंडू फेकण्याचा कारनामा त्या ठिकाणी गोलंदाज ओमकारने केलाय. चांगले धाटणीची गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? तर येणारे अजून काही चेंडू शिल्लक असताना मैदानामध्ये फलंदाजी एंडवरती अर्थातच पाहायला मिळते आडगरचा जगदीश उंच असा हा फलंदाज. मनगटामध्ये ताकद आहे त्याच्या. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. येस इट इज वाईट चेंडू त्या ठिकाणी येतोय. आणि अर्थाने या षटकामध्ये 3 वाईट चेंडू फेकलेत. एका धावेत धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली 44 ऑन बोर्ड, 44 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. हॅलो. यानंतर नेक्स्ट मॅच असेल सामना क्रमांक 3 शर्विल सुपरस्टार शिंदे ब्रदर्स. अर्थातच एका बाजूला प्रथमेश सत्वे, दुसऱ्या बाजूला निलेश शिंदे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल हे षटक संपल्यानंतर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढील मॅच असेल शर्विल सुपरस्टार्स विपक्ष शिंदे ब्रदर्स. दोन्ही संघ मालकांना देखील विनंती असेल आपण ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हे षटक संपल्या लगेच यायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद सर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या ठिकाणी धावा धाव फलकावर लगावल्या त्या तब्बल 44 धावा. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. त्यानंतर 3 चेंडू वाईट फेकलेत. तर फलंदाज जगदीश हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न. येस इट इज वाईट चेंडू. आणखीन एक वाईट चेंडू येतोय. अरे अर्थानं गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती ज्या वेळेला हल्ला होतो ना त्या वेळेला मानसिक दृष्ट्या गोलंदाजाची अवस्था कुठेतरी खालावताना पाहायला मिळते. त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मित्रांनो या ठिकाणी कमबॅक त्या ठिकाणी करावे लागेल ओमकारला, ज्या नावासाठी आपण ओळखला जातो. कारण स्लॉग ओव्हरचं आणि पॉवर प्लेचं षटक टाकणे तितकं सोपं नसतं मित्रांनो. परंतु ओमकारच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ओमकार त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये गतीपेक्षा दिशेला अतिशय महत्व दिला जातो. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र जाऊन थांबली ती 45 ऑन बोर्ड. 45 धावांवरती धावसंख्या थांबले. येणारे काही चेंडू बाकी असताना मोठे फटके येतील का? ओमकार मात्र कमबॅक करेल. फलंदाज आणि गोलंदाजाचा तुंबल युद्ध या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते.
मोठा फटका पुढे येऊन ठोकलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय. झेंड टिपला जाईल. माघारी परतावं लागतंय. जगदीशच्या परिसरांत. कमॉन डीजे. मुंबई, पुणे, भांडूप, मुल्लूर, नाशिक तिथे जाऊन मात्र सातत्याने चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आज मात्र ग्रामपंचायत प्रीमियर लीग उनिगाव मध्ये खेळत असताना डावकुरे हाताचा हा फलंदाज अशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 45 जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असणार आहे 24 चेंडू मध्ये. थँक्यू सर. बॉक्स मधून आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स कडे बोलूयात. विनंती असेल टीम शर्विल सुपरस्टार्स प्रथमेश सत्वे आणि त्याचबरोबर ती संघमालक आपण देखील यायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण कॅमेरा मूव्ह करायचा आहे. त्याचबरोबर ती ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स, ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांना विनंती असेल आपणही या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर सामना क्रमांक 3. चला प्रथमेश शर्विल सुपरस्टार्स, शिवाजी सत्वे या संघमालक, या दोन्ही संघमालकांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आणि यानंतर या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 1 चे जे चॅम्पियन्स ठरले होते आणि चॅम्पियन्स संघ या ठिकाणी लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे, शर्विल सुपरस्टार्स शिवाजी सत्वे या ठिकाणी पाहायला मिळतील आणि सचिनजी सत्वे यांचा हा संघ, रतीश शिंदे आणि ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांचा शिंदे ब्रदर्स, ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स हा संघ. विनंती असेल नितीनजी या आपण शुभ हस्ते या ठिकाणी या दोन्ही संघ मालकांचा त्या ठिकाणी सुरेशजी सत्वे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. त्या ठिकाणी शर्विल सुपरस्टारचे शर्विल सुपरस्टारचे संघ मालक शिवाजी सत्वे, सचिनजी सत्वे यांचा यथोचित सन्मान, स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा त्या ठिकाणी दिली जाते. प्रतिमा त्या ठिकाणी स्वीकारत असताना शर्विल सुपरस्टारचे सर्वेसर्वा. तदनंतर आपण ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स, सन्माननीय ऍडव्होकेट प्रदीपजी शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करूयात. विनंती असेल पुन्हा एकदा सुरेशजी सत्वे यांना आपण प्रदीपजी शिंदे यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी करायचं आहे. स्पर्धेची गोड आठवण संघ मालकांना छत्रपती शिवाजी महाराजांची ही गोड प्रतिमा त्या ठिकाणी दिली जाते आणि या स्पर्धेचा त्या ठिकाणी या निलेशजी आपण यायचं आहे. कॅप्टन्स त्या ठिकाणी संघ मालकांचा सन्मान होत असताना आणि या मॅचचा नाणेफेक आपण करायचं आहे. विनंती आहे सुरेशजी सत्वे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. चला या कृपया त्वरित त्या ठिकाणी आपण हा नाणेफेक करूया. प्रथमेश या एका बाजूला प्रथमेश एक अष्टपैलू खेळाडू जो शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतो. दुसऱ्या बाजूला श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हिरा अर्थातच चापडी संघाचा सोमजाई चापडी संघाचा निलेश शिंदे. हेड इट इज अ कॉल आणि येस इट इज हेड. तर नाणेफेकीचा कौल जातोय प्रथमेश सत्वे अर्थातच शर्विल स्टार सुपरच्या बाजूने. प्रथमेश प्रथमतः निर्णय काय असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. मागील वर्षीचा चॅम्पियन्स ठरला होता अर्थातच ऍडव्होकेट शिंदे ब्रदरचा संघ. निलेश आहे, स्वप्नील जे आहेत, चांगली एक बॅटिंग लाईनअप आहे आणि टीम देखील चांगली आहे. काय रणनीती असेल आणि जीपीएल 2 करता शर्विल सुपरस्टार्स काय तयारी करून आलाय? नक्कीच 50+ धावा माराव्या लागतील. त्यांच्याकडे निलेश स्वतःच बॅट्समन मोठा आहे. काय सांगशील कारण टीम कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही बिल्टअप केले, टीम मधलं एकंदरीत वातावरण काय सांगतो या जीपीएल करता, या पहिला मॅच करता? सगळं मैदानात आता काय अजून प्रॅक्टिसला पण कोण आलाय नाही.
चालेल, सर्व काही जे काय आहे ते मैदानातच. तुम्हाला तुमच्या या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. निलेश, पहिलाच सामना आहे, पहिलीच मॅच आहे. नाणेफेक जरी हरला असला तरी तुम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं असं एकंदरीत तुमच्या चेहऱ्यावरती वाटतंय. काय सांगाल GPL 2 बद्दल? कारण चॅम्पियन्स पद डिपेंडेबल ठेवण्याकरता पहिला सामना किती महत्वाचा असेल? खूपच महत्त्वाचा आहे आमच्या साठी हा पहिला सामना. आणि खरं बोललात तुम्ही की आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं आणि डिफेंडेबल चॅम्पियन असल्यामुळे आम्हाला थोडी मेहनत तर जास्त करावी लागणार आहे. आणि यावेळी जरा नवीन प्लेयर आहेत तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असणार आहे. सो होप सो. नक्कीच. धन्यवाद निलेश. तुम्हाला पुढील मॅच करता शुभेच्छा देऊया कारण मैदानामध्ये सामना चालू आहे. मॅच ऑन आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. विजय सर. धन्यवाद मिलिंद सर, धन्यवाद. तर दुसरा सामना क्रमांक दुसरा चालू आहे. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पूर्वार्ध प्रथम फलंदाजी करत असताना पाहिले गेले तर 45 धावा केल्यात. 46 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. तर मैदानामध्ये पाहूयात, मैदानामध्ये जोडे ऋतिक चेरफले आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला गुन्हेगावचा राख्या म्हणून त्याची ओळख. तर गोलंदाजी एंडवरती पाहायला गेले तर अर्थातच सागर शिंदे, मॅन फ्रॉम गुन्हेगाव. आणि षटकारांची Hello. हॅट्रिक जर केली ना तर मात्र प्रकाश चौधरी साहेब यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सर. या ठिकाणी आमच्या गावचे आमचे बंधू नवनिर्वाचित तलाठी अर्थातच समीर शिर्के यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आपण यथोचित सन्मान करूया. समीर या, आपण हा सन्मान या GPLच्या वतीनं त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. अरविंद, हॅलो, अरविंदजी भोसतेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. चंद्रशेखर मारणे यांना विनंती असेल, मारणे या आपल्या शुभास्ते आपण त्या ठिकाणी स्वप्नीलजी आपणास विनंती असेल आपण त्या ठिकाणी समीरचा हा सन्मान करायचा आहे. यावर्षी नवनियुक्त तलाठी म्हणून लोणेरे सजावरती ते नियुक्त झालेत आणि आमचे बंधू समीर यांचा या ठिकाणी हा सन्मान आमच्या GPL कमिटीचे अध्यक्ष. त्या ठिकाणी कॅमेरा ऑन आहे, तिकडे कॅमेराकडे बघायचं आहे. त्याचबरोबर ती अरविंद भोसतेकर यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्याकरता आपण चंद्रशेखर मारणे यांना विनंती करूया. त्या ठिकाणी अरविंदचं देखील स्वागत करायचं आहे. या GPL मध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जाते. ओव्हर टू कॉम्बॉक्स विजय सर. धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली. त्या ठिकाणी पॉइंट खोदून काढलाय. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. दुसरा चेंडू फेकला सागरने निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती केलाय प्रहार. आणखीन एक दर्जेदार आलाय चौकार. 8 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. पाठला करायचा आहे 46 या आकड्याचा, 46 धावांचा. कशा पद्धतीने धावा केल्या जातील, कशा पद्धतीने धावा लुटल्या जातील, ठोकल्या जातील. सुरुवात तर झाले मॅचला. फटाके मात्र फोडतोय अर्थातच ऋतिक चेरपलेने त्या ठिकाणी सुरुवात केली, परंतु सागर अतिशय चांगली गोलंदाजी सुद्धा करतो. परंतु सध्याच्या घडीला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र एकदम अंगलट येऊ शकते त्या ठिकाणी, परंतु थोडीस लेजी क्रिकेट पाहायला मिळाला. एक संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. एक धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवल्या जाईल. अर्थातच 9 या आकड्यावरती 9 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. कशा पद्धतीने 46 या धावांचा आकडा पार केला जाईल. तर सध्याच्या घडीला पाहिले गेले तर राकेश शिंदे, मॅन फ्रॉम उनेगावचा राख्या म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा कोहिनूर हिरा मैदानामध्ये फलंदाजी एंडवरती. दुसऱ्या बाजूला सागर. मोठा फटका ठोकलाय. चेंडू फरार. बिग 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 जाईल. 6 धावांसाठी षटकार.
लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक पाहायला मिळतोय. चांगली दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली राकेशच्या. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या वेळेला मैदानामध्ये चांगली फटकेबाजी होते ना मित्रांनो, त्या वेळेला तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. आणि ज्या वेळेला मोठी फटकेबाजी येते ना, त्याच्या वेळेला तुम्ही चांगली फटकेबाजी करताना त्या वेळेला तुमचा त्या ठिकाणी कौतुक पण तितकाच केला जातो. आणि सध्याच्या घडीला पाहिले गेले तर पहिल्या इनिंग्स मधील अविनाश भोईरनी चांगली दर्जेदार फटकेबाजी केली होती. दुसऱ्या इनिंग मधील पहिल्या षटकामध्ये दर्जेदार फटकेबाजी राकेश शिंदे अर्थातच उनेगावचा कोहली हिरा याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर संघाचे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी अर्थातच पाचारण केलंय शरण. अडगरचा छावा या संघाचा शरण. आता मात्र ओम साई 11 या संघाकडून खेळत असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केले. फलंदाजी ऋतिक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपल्या फॉलोथ्रू मध्ये जेल टिपला जाईल का? 30 या सर्कल क्षेत्ररक्षक आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. जेल छुटा मॅच छुटा असं समीकरण अनेक वेळा पाहायला मिळतं. या ठिकाणी कशा पद्धतीने समीकरण पाहायला मिळेल का? 2 धाब्यांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यांवरती. सातत्याने पाहायला जाईल मोठे फटके मारण्याचा मानस धाडस त्या ठिकाणी या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शरणनी चांगला चेंडू फेकला होता. वा भाई वा, काय चेंडू फेकला. यशनं पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. परंतु आणखीन एकदा एजी क्रिकेट पाहायला मिळालं. एक चोरटी धाव त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळालं बाईकच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटच्या मैदानामध्ये एकेरी दुहेरी धावेला सुद्धा फार महत्व दिले जातं. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरसवले जात आहे. जाऊन पोहोचते तब्बल 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. शरण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने शरणच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. परंतु शरणचा पुढचा चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न राख्याचा 30 सर्कल मध्ये संधी होती आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. लेची क्रिकेट पाहायला मिळते त्या ठिकाणी. त्या क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते तब्बल 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. जबरदस्त. मला वाटतं गोलंदाजाने त्याचं काम मात्र चांगलं केलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण तू कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचली ती धावफलकावरती 25 या आकड्यांवरती. 46 धावांचा पाठलाग करत असताना चांगली दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु शरणला सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी या मैदानामध्ये करावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका आकाशाला गवसनी घालणारा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाईल. 6 धावांसाठी षटकार. डीजे धन्यवाद. आणि खरंच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. विध्वंसक फटकेबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु शरणला सुद्धा चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करावी लागेल. आणि कमबॅक काय असतो ना मित्रांनो, ते मात्र दाखवले या शरणनी. चांगला चेंडू फेकला. आधीच्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर लगेचच व्हेरिएशन पाहायला मिळालं. तदनंतर गोलंदाजीमध्ये चेंज केला. एक निर्धाव चेंडू फेकण्याचा कारनामा या मैदानामध्ये केला. अरे आता पाहायला गेलं तर फलंदाज आणि गोलंदाज तुंबल महायुद्ध रंगतंय या मैदानामध्ये. पुन्हा मोठा फटका ठोकलाय. चेंडू फरार काऊकोरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी पिक 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 जाईल षटकार. फेकण्यासाठी स्वतः अविनाश भोईर फिरकीचा जादूगार म्हणून मला का ओळखलं जातं, का म्हटलं जातं, हे अविनाश मात्र दाखवेल का? कारण 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्यात अर्थातच 37, परंतु 46चा पाठा करायचा आहे. कमी धावा जिंकण्यासाठी हवे आहेत. अशा वेळेला मात्र स्वतः अविनाश भोईरने आपल्या खांद्यावरती मात्र जबाबदारी स्वीकारले. संघाचे तिसरं व्यक्ती पहिले षटक
उलटा चेंडूवरती ठोकलाय आणि पंचांनी 9 चेंडू दंडित केलाय. एकूण ह्या धावा केलाय प्रहार. पुढचा चेंडू असणार आहे फ्री 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 हिट. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळत आहेत. अर्थातच उनेगावचा राक्या कोहिनूर हिरा मला का म्हटलं जातं, आज या मैदानामध्ये हा कोहिनूर हिरा चमकताना पाहायला मिळतोय. चमक आपली काय आहे ना ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने. अविनाशचा पुढचा चेंडू, या ठिकाणी अविनाशला विध्वंसक गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फ्री हिटचा चेंडू आहे. चेंडू फरार. माझ्या मनगटामध्ये आहे ताकद, ती मात्र दाखवतोय राक्या. आणि आणखीन एक मोठा फटका जाईल 6 धावांसाठी षटकार. आणि अशा रीतीने पाहिले तर तन्वी इलेव्हन संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. मी पाचारण करतोय अर्थातच मिलिंद